आज आपण शास्त्री चौक येथे आलेलो आहोत। शास्त्री चौक हा धामणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला आहे। दोन्ही नगराध्यक्ष पदांचे मतदान या शास्त्री चौकात होते आणि तुम्हाला इथे आपण बघतो आहोत की निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरही सगळ्या ठिकाणी गर्दी निर्माण झालेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीचा निकाल हा 21 तारखेला लागणार आहे आणि त्यामुळे सगळ्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे की काय होईल, कसं होईल, केव्हा होईल आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी एक निवांत उसण टाकलेली आहे की निवडणूक संपली, आता जे काही होईल ते 21 तारखेला होईल। निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरही सगळे नागरिक, सगळे कार्यकर्ते चौकात चर्चा करत आहेत की किती टक्के झालं, काय झालं, कोणाची सीट निघेल, कोणाची पडेल, किती मताने निवडून येईल, ह्या सगळ्या चर्चा आपण इथे चौकात गोडक्याने बघायला आपल्याला मिळत आहे। महाराष्ट्रात अमरावती जिल्हा येथून अमरावती जिल्ह्यामध्ये 9 नगर परिषदासह 2 नगरपंचायतच्या निवडणुका पार पडले। त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शहर एक संवेदनशील म्हणून ओळखले जातात। आज या धामणगाव शहरामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये कोणतंही गालबोट न लागता निवडणूक शांततेनं पार पडली। एका बूथवर फक्त 15 मिनिटांसाठी एक मशीन थोडी बिघाड झाली होती, पण प्रशासनाने त्याला लवकरात लवकर दुरुस्त करून ते व्यवस्थित करण्यात आले। एकंदरीत धामणगावची निवडणूक हे शांततेने पार पडली। यामध्ये नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा महत्त्वाचा वाटा आहे आणि लोक फक्त थोडे या संदर्भात म्हणजे उत्साह त्यांचा कमी झाला की जो हायकोर्टाचा जो नागपूर खंडपीठाचा जो आदेश आहे त्यांनी जो सांगितलं की 21 तारखेला मतगणना होईल, तर त्यानंतर तर्क आणि वितर्काला धामणगाव शहरात चर्चा सुरू झाली। नगरपरिषदेची निवडणूक सध्या संपलेली आहे, त्याबद्दल तुम्ही जनतेच्या बाबतीत काय तुमचं मत काय आहे? आज 2025 नगरपरिषद आज पार पडलेली आहे आणि भारताच्या संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो मतदानाचा अधिकार जो प्रत्येकाला दिलेला आहे तो धामणगाव शहरातील प्रत्येक नागरिकांनी बजावलेला आहे आणि जो निकाल येणार आहे तो निकाल जो येईल तो सगळ्यांना मान्य राहील। पण आज जी धामणगाव नगरपरिषदची निवडणूक पार पडली ही शांततेत पार पडली। सगळे कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन ही निवडणूक प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेतले आणि एक लोकशाही टिकून राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी आपल्या घरून बाहेर निघाले होते। उद्याचा निकाल लागणार होता, मात्र उद्याचा निकाल लागणार नाही, आता 21 तारखेला निकाल लागणार आहे, यावर तुम्ही काय सांगता? ही म्हणजे जे निवडणूक आयोग आहे यांचं जे ओबीसी आरक्षण आणि या बाबतीत जे चुकीचं धोरण आहे, कारण यांनी निवडणूक घ्यायच्या आधीच या आरक्षणाची बाबतीत यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये जर पारदर्शकता पार पाडली असती तर हा जो घोळ निर्माण झालेला, काही नगरपरिषद थांबलेल्या होत्या त्यामुळे कोणीतरी कोर्टामध्ये जाऊन रिट पिटिशन दाखल केल्यामुळे उद्याचा निकाल थांबवला गेला व तो 19 तारखेला निकाल लागणार आहे। परंतु जे लोकांमध्ये उत्सुकता लागलेली होती का उद्याच्या निकालामुळे काय रिझल्ट धामणगावचे येईल किंवा नगर परिषदचे काय रिझल्ट येईल, त्यामुळे उत्सुकता ही 19 दिवसावर येऊन थांबलेली आहे। निवडणूक संपलेली आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया आहे की उद्याला जे निवडणूकचा निकाल लागत होता त्या निकालाच्या आशेवर सगळे बसले होते, परंतु निकाल लांबणीवर गेल्यामुळे कार्यकर्त्याचा जो उल्हास होता तो शांत झालेला आहे आणि धामणगावात शांततापूर्वक निवडणूक झालेली आहे। दोन्ही पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततापूर्वक निवडणूक घेण्याचे जे हे केले होते शांततापूर्वक झालेली आहे। धामणगाव नगरपरिषदेची निवडणूक संपलेली आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? बघा, धामणगाव हे एक शैक्षणिक शहर असल्यामुळे धामणगावची नगर परिषद हे विशेष करून आकर्षणाचंच केंद्र बनलेलं होतं। सोबतच 15 वर्ष भाजपची एखादी सत्ता होती आणि यासोबतच जो रुलिंग आमदार आहे त्यांच्या बहीण उभे असल्यामुळे लोकांचं जास्त आकर्षण इथे उभं होतं। सांगायचा विषय असा होता की विकासाच्या नावावर ज्या बोंबा झालेल्या होत्या त्या कुठेच काही दिसून आलेल्या नाही आहे। आमच्या शास्त्री चौकापासून सेपला शाळेपर्यंत जो रस्ता आहे याच्यासाठी ऐन वेळेवर यांनी भुयारी गटार योजनेची अडचण येत आहे हे नवीनच कारण सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे लोकांमध्ये बऱ्याच अंशी नाराजी होती, त्याचे परिणाम आता येणाऱ्या काळात दिसणारच आहे। लोकांचा जो उत्साह आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीच सांगता येणार नाही, पण लोक धामणगाव शहरातले सुशिक्षित आहेत, वैचारिक आहेत, त्याच्यामुळे त्यांनी चांगल्याच पद्धतीने मतदान केलं असेल असं मला वाटतं।
धामणगाव नगर परिषदेची निवडणूक सध्या संपलेली आहे, त्याबद्दल एक साधारण माणूस म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? धामणगाव नगर परिषदची जी निवडणूक संपलेली आहे, इथे प्रत्येक मतदाराने हे विकासाला मतदान केलेले आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर इथे मतदान झालं, त्यामुळे योग्य उमेदवार इथे निवडून येईल अशी धामणगावची एक चर्चा आहे आणि सौ अक्का ह्या निवडून येतील अशी प्रत्येकाला एक आशा आहे. नगर परिषद आमचे अक्काताई रोटे डॉक्टर ते बहुमतानं म्हणजे खूप चांगल्या मतानं निवडून येणार आहे. बाकी गावाचं वातावरण चांगलं राहिलेलं आहे. सर्वांनी भरपेट मत केलेले आहे. सर्व एकदम पद्धतशीर सर्व बरोबर झालेलं आहे. धामणगाव शहरात नगर परिषदची निवडणूक चांगल्याने पार पडलेली आहे आणि आम्हाला सर्व जनतेला असं वाटते की अक्का आमच्या इथं निवडून येईल आणि इथे झालेली सर्व नगर परिषदेची निवड म्हणजे खूप चांगल्याने पार पडली आणि नवीन पिढीला आणि नवीन लोकांनी सर्वांनी इथे भरपूर प्रमाणात वोटिंग केलेलं आहे आणि असं वाटते की अक्का साहेब निवडून येईल. धन्यवाद. अतिशय शांततेशी निवडणूक पार पडलेली आहे. धामणगावची परंपरा आहे की शांततेत निवडणूक पार होणे आवश्यक आहे. मला असं वाटते की अर्चनाताई आमच्या अक्का ह्या बहुमताने निवडून येतील आणि विकासाचा एक नवा अध्याय सुरू करतील. आज शहरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये हा आजचा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि शांततेरीत्या पार पडलेला आहे आणि सर्वत्र चर्चा लोक करत आहे की अक्का खूप मोठ्या मताने निवडून येणार असा सर्वांना विश्वास आहे आणि तो विश्वास 100% खरा होणार असं मी तुम्हाला सांगतो.